आज रामपूरमध्ये पाहिलं एवढा बॅक्कर ॲक्सिडेंट त्याचं झालं असं. आता आपण आलेलो आहे घरी तर लगेच ना मम्मीने मला कामाला लावलं म्हणे शेगडी खराब झालेली आहे एवढी नीट करून आण म्हणे. म्हणलं बरं बरं. मग काय केला कोणाला फोन डायरेक्ट वडाळा कॉलेज समोरून गाडी टाकली रामपूरला यायला डायरेक्ट आलो 0 मिनिटात. आपण गॅस एजन्सीच तिथं गेल्यावर कळलं की तिथला माणूसच नाही म्हणे अजून आलाला. म्हणलं बरं बरं. मग आम्ही रामपूरमध्ये तेवढं फिरून बिरून घेतो म्हणलं. आणि रामपूर फिरून बिरून येऊस तर ना डायरेक्ट तो माणूस आला. मग 0 मिनिटात येऊन पोहोचलो आपण त्याच्यापाशी. मग त्याला जरा म्हणलं 6च महिने झाले कसं काय खराब झाली. त्याने आमच्याकडे असंच असतं म्हणे. म्हणलं बरं बरं. आणि तुम्हाला शेगडी घ्यायची असेल ना अजिबात घेऊ नका बरं का याच्याकडून शेगडी. मग का आपण आलो कारखान्यावर. कसं काय ड्रायव्हर चालू राहिलं मग ट्रॅक्टर एकदम हेवी ड्रायव्हर आहे म्हणलं का. मग डायरेक्ट त्याला म्हणलं वा भेटते मौजी करते. मग आपली ना रोपाची गाडी येणार होती मग ती खाली करायला जायचं होतं आपल्याला. मग काय त्यांच्याच गाडीत बसलं. म्हणलं मला पण येऊ द्या रानात तुम्हाला घेऊन जातो. बाहेर वातावरण पहा ना किती भारी झालेलं आहे. एकदम छान दिसत होतं बरं का वातावरण. मग रात्रीची गाडी एकदम जबरदस्तरित्या पार्क बिर्क करून घेतली. आणि मग काय पप्पांनी लगेच सोडायला घेतलं त्यांना एकदम जबरदस्त दोऱ्या बिऱ्या सोडून घेतल्या. आणि अख्खी गाडीवर कॅरेट आपल्याला खाली करायचे होते. मग काय सुट्टीत नाही म्हणलं आता आपल्याला बरं का. मग काय नुसते 4-4 आणि 5-5 कॅरेट घुसली होती मग जबरदस्तरित्या एकदम अशा पद्धतीने ना. मग आपण डायरेक्ट अर्ध्या तासात आहे ना गाडी एकदम जबरदस्तरित्या आहे ना खाली बिली केली. डायरेक्ट रिकामे कॅरेट बिरेट देऊन टाकले. आणि एकदम सेफ्टीमध्ये ना आपण अख्खे रोपं बिप आहे ना उतरून घेतले होते एकदम तारा बिरा पॅक करून एकदम. मग त्यांना कॅशमध्ये पेमेंट केलं. चला मग तुम्ही मुकुल साबळे फॉलो करून टाका संपला विषय.